एक महत्त्वाची बातमी, शिवसेनेच्या सुनावणीची तारीख आली की शिंदे दिल्लीमध्ये जातात असं राऊतांनी म्हटलंय। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून आता राऊतांनी खोचक टीका केली तर शिंदे अमित शहांना भेटून रडगाणं गातात असं राऊतांनी म्हटलंय। चोरलेला पक्ष असल्यानं शिंदेंना इतिहास माहित नाही असा टोला राऊतांनी एकनाथ शिंदे यांना लगावलेला आहे। जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात। कधी अमित शहांना भेटतात, कधी मोदींना भेटतात। बाकी त्याच्या मागे काय नाही। तुम्हाला मागच्या तारखेला माहित असेल 2 दिवसापूर्वी ते अमित शहांना भेटले आणि आता ते मोदींना भेटले। जेव्हा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते तसतसे यांचे दिल्लीतल्या भेटीगाठी वाढतात। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊत यांचा पोटशूळ उठला आहे। खरं तर एकनाथजी शिंदेंना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तातडीनं भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला। संजय राऊत, तुमचे नेते उद्धवजी ठाकरे सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते। 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्कामी होते। 3 दिवस सोनिया गांधींच्या दारामध्ये ताटकळत बसावं लागलं। सोनिया गांधींनी तुम्हाला भेट दिली नव्हती, त्यामुळे दिल्लीच्या गप्पा तुम्ही करू नका। सोनिया गांधींसोबत मुजरा करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत, तुमच्या पक्षाचे नेते करतायत। मुंबईमध्ये समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही आहे। 50-50च्या फॉर्म्युल्यासंदर्भात संजय राऊतांनी टीका केली। एकनाथ शिंदेंचं मुंबईमध्ये काहीच उरलं नाही, भाजप एवढ्या सीट देणारच नाही। खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा डिवचलेलं आहे। त्यांचं आहे काय मुंबईत? बघा, राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत बरं का, ते दिल्लीत जातात, त्यात नवीन काय आहे? शिवसेना सोडण्याआधी आणि फोडण्याआधी पण ते दिल्लीत अचानक रात्री जात होते, कारण त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांचे जे मालक आहेत ते दिल्लीमध्ये आहेत, ते दिल्लीत आहेत आणि त्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते। शिंदेंचा पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करावा लागेल, खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। पालिकेनंतर ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला। राहुल गांधींकडून राज्यसभा मिळवण्यासाठी राऊतांची राजकीय सुपारी असल्याची टीका नवनाथ बन यांनी केलेली आहे। अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल। हे जे मी सांगतोय या सत्य आणि तथ्य आहे। तुम्ही कशा प्रकारे लोकांचे पक्ष फोडता, कशा प्रकारे मूळ पक्ष एखाद्याच्या ताब्यात देता आणि राजकारण करता, कशा प्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याची चिंधड्या उडवता, या सगळ्याची नोंद जगाच्या व्यासपीठावर सुद्धा होत असते। आणि म्हणूनच काल किंवा परवा का तुम्ही म्हणता येते एकनाथ शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेमध्ये मोदींना भेटले। उभाटा गटाला महापालिका निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मी विलीन करणार आणि त्या बदल्यामध्ये संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी, यासाठी संजय राऊत यांनी ही सुपारी घेतलेली आहे। राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा संजय राऊत उभाटा गटाच्या मतांवर निवडून जाऊ शकत नाहीत, त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत डील केली आहे आणि महापालिका निवडणुका झाल्यानंतर उभाटा गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।